अगं ते जाऊ दे, तुला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. बोल बोल बोल. दादाच्या दोन्ही मुलींना आई नाही हा. आणि तिच्या मुलाला बाबा नाहीयेत. ती एकटी सांभाळते त्या मुलाला. कळतंय का तुला? हे सगळं जुळून येतंय. मला तर वाटतं ना नियतीने मांडलेले खेळ आहेत हे. यार वहिनी, तुला सांगतो हे जर सगळं खरंच वर्कआउट झालं, हे दोघं खरंच एकत्र आले ना, हो. यार काय भारी होईल. आय विल बी सो हॅपी. मला तर हे ऐकूनच इतकं भारी वाटतंय, तुला काय सांगू. आय नो यार. कधी तिला भेटेल असं झालंय मला. इतक्या वर्षांनंतर घरात एक मला हक्काची मैत्रीण मिळेल आता. तसं पण तुमच्या भावंडांमध्ये मी खूप बोर झाले होते. अच्छा, म्हणजे आता आमची किंमत नाही तुला? अरे अरे मला तसं नाही म्हणायचंय. लगेच party अरे बदललीस. तसं नाही म्हणायचंय मला. हा, राहू दे, मला कळलंय काय ते. ऐकून तर घे मी काय मला ऐकायचंच नाही आता तर. हो गॉसिप गँग, तुमचं गॉसिपिंग झालं असेल तर आपण जेवून घेऊया का? अवनी, मी जेवायचा थांबलोय तुझ्यासाठी. मला भूक लागली, प्लीज. सॉरी सॉरी सॉरी. चला चला. मला आजच भेटायचंय तिला. येस, डेफिनेटली. येस. चला. चल. ही सीट सांगा कुठे आहे? हां चला. हां ये ही तुमची सीट. ताई, मी म्हणालो नव्हतो स्वर्गात बांधलेल्या गाठी अशा सहजासहजी सुटत नाहीत. सॉरी, तुम्हाला मी बोललो होतो ना, पुढील स्थानकावर जे सीट आहेत ते येणार आहेत, ते आलेले आहेत. तुम्हाला आता उठावे लागेल. इट्स ओके, चालेल. आम्ही बाजूच्या डब्यात बसतो. चला आई, बाबा, बनी, चला चल चल. किती ते चिडायचं, पण चिडलीस की अजून सुंदर दिसतेस तू. एकदम लाली लाल. हो टीसी, काय आहे या एवढ्या सुंदर मुलीला तुम्ही असं उभं राहून प्रवास करायला लावताय? व्हेरी बॅड. पण काय हरकत नाही, आम्ही करू ना इथे एकत्र बसून छान गप्पा मारत प्रवास. काय बसू? वसुंधरा, सॉरी, तुम्ही एकमेकांना ओळखता का? म्हणजे काय? होणारी बायको आहे ती माझी. तुम्हाला बऱ्याच चौकशा. पण आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो सर, आमचं लग्न ठरलं होतं, पण मॅडमांना बहुतेक पसंतच नाहीये मी. पण तुम्ही नका काळजी करू, आम्ही करू ऍडजस्ट. गाडीतही आणि आयुष्यात. तुमची हरकत नसेल तर एक साथ बसू शकता. काहीच हरकत नाही, काहीच हरकत नाही. या बसा आई, बसा. निवांत, एकदम शांतपणे, मस्त. आता आपण कुठे बसायचं? बसूया यांच्या मांडीवर. गंमत गंमत केली मी. सगळे फार सिरियस झाले अचानक. हो ताई, हे आमचं सीट आहे, ऐकायला नाही आलं? चला उठा. अहो उठा, निघा. ओ मावशी, तिकडे वा जराशा. वा तिकडे. बाबा प्लीज जर असं सरकाल. थँक्यू. बस ताई. आई, मी काय म्हणते, चल ना आपण जाऊयात प्लीज. चल. अगं, देवीचा उत्सव चालू आहे, सगळी ट्रेन खचाखच भरली आहे. आणि मला सांग, ह्यांना घाबरून आपण असं किती दिवस राहायचं? तू बस बिंदास, बस. चिप्स वाले, चिप्स. आई मला चिप्स हवे. बरं घेते. चिप्स. दादा चिप्स द्या ना. गोंडस आहे एकदम. सुट्टे
सुट्ट्या आहेत? हो आहेत ना. चिप्स चिप्स वाले चिप्स 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 वाले चिप्स चिप्स घ्या चिप्स. बाबा चिप्स, बाबा चिप्स, बाबा चिप्स, बाबा चिप्स, देतो ते येलो वाले. हा पहाटेतल्या स्वप्नासे आता चेहरा पाहिजे पाहिजे. शोधूया नव्या खुणा कर्तव्य आहे पुन्हा. दादा, कोणीतरी तुझ्यासाठी मुद्दामून ओठांचे ठसे नोटेवरती उमटून पाठवलं असं वाटतंय. ही फक्त नोट नाहीये, प्रेमाचा संदेश आहे. नोट पे होठ, सो रोमॅन्टिक. अखिल, रोहिंग समोर काय बोलतोस ते? गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. चला गा पोरींनो. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. आता काही यांचं थोबाडच बघत बसायचं का पूर्ण वेळ? त्यात ती तुला एकदाही सॉरी म्हणाली नाहीये, आणि तुला इथेच बसायचंय ना. आज काहीही झालं तरी ती सॉरी म्हणणार, तू बघच. काय मग वसुंधरा, मिळाला की नाही तुला तुझ्या स्वप्नातला राजकुमार? तुझ्या ह्या बोंडस मुलासाठी बाप. बसू चल आपण घेऊया. बसा 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 बसा. हो की आता ट्रेन मध्ये जावं शोधायला निघालात. आई सुसू. चल बनी, मी देतो तुला. मीच घेऊन गेलो असतो शोना तुला, पण तुझ्या आईला चालणार नाही ना. चालेल का? मला कोणाच्या मदतीची गरज नाहीये. तुमची मदत ठेवा तुमच्याकडे. माझ्या मुलाला सांभाळायला, त्याची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. सॉरी. शेवटी स्वतःची चूक मान्य केलीसच ना. सॉरी म्हणालीस तू मला. आता हेच सॉरी त्या दिवशी म्हणाली असतीस तर येवाना लग्नाचा बार ओढून दिला असता आपण. अगं, आत्ता जोडीने देवदर्शनाला जात असतो, पण बॅड लक. माझी बायको म्हणून मिरवण्याचा चान्स गमावला असतो. आई सुसू. तिकडचे वॉशरूम बिझी होते ना, आपण इथे बघूया. हो हो, थोडी कळ सोस ना. जा 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 जा. दरवाजा उघडा ठेव. एक्सक्यूज मी.
आटपलं का रे? ना एक्सक्यूज मी. थांबा. लेफ्ट. लेफ्ट. थँक्यू. मनी आटपलं का? नाही ना. अखिल अखिल अरे झोपलायस काय? आपल्याला तुझ्या वहिनीचा शोध घ्यायचा आहे ना. उठ. वहिनीचा वा वा अवनी वहिनी, तुम्ही तिला वहिनी मानलं सुद्धा. म्हणजे असं पहिल्यांदाच घडत असेल नाही का? नवरदेवाच्या आधी वहिनीला नवरी पसंत आहे. का कोण जाणे अखिल, पण मला आतूनच वाटतंय की ह्याच मुलीशी आपल्या आकाश भाऊजींच्या लग्नाची गाठ जुळली असेल. पण आपण इथेच काय बोलत बसलोय? चल चल, नाहीतर उठतील सगळे. चल. चला चला. अखिल झोपा झोपा झोपा. कुठे चाललंयस? काय नाही ते ते काही नाही, ते पाय जरा मोकळे करून येतो मी. झोप झोप. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान. एक्सक्यूज मी. सॉरी सॉरी, इट्स ओके. अगं हीच आहे. तुला बोललो होतो ना याच डब्यात असेल म्हणून. सॉरी. हाय, आम्ही तुम्हाला शोधत होतो. काय? हे म्हणजे मी खरं तर वॉशरूम शोधत आलो. तुम्ही वसुंधरा ना? हो. आपण तुमच्या नर्सरीमध्ये भेटलो होतो. येस, हो आठवलं. ऍक्च्युली त्या दिवसाकरता खरंच सॉरी हा. मी बनीला पण सॉरी म्हणालो. अहो नाही नाही, ॲक्च्युली मीच सॉरी म्हणायला हवं. कसं आहे ना, माझ्या मुलाला जर कोणी काही केलं ना तर मला अजिबात सहन होत नाही. आणि त्या दिवशी तुमची काहीच चूक नव्हती, पण हे सगळं मला बनीने नंतर सांगितलं. अगं पण एका आईने आपल्या मुलाला त्रास होतोय हे कळल्यानंतर कोणाला मारलं तरी चालतं. त्यासाठी सॉरी म्हणायची काही गरज नाहीये. माझी आदिती लहान होती ना, तेव्हा मी पण 1-2 जणांना मारलं होतं. हो मैदान सॉरी. मी तुमची ओळख करून देतो. ही माझी वहिनी आणि ही आपली वहिनी. वसुंधरा आहेत ना, त्या फ्लावर वेंडर. अच्छा. आपल्याकडे इव्हेंटसाठी जे काही फ्लावर्स येतात ना, ते यांच्याकडनंच येतात. तुम्ही पण देवीच्या दर्शनालाच चाललात वाटतं. हो आम्ही पण चाललोय. काय योगायोग आहे नाही? हो, खरं तर योगायोगच म्हणायला हवा. तुम्ही जर या ट्रेनमध्ये नसता तर आज माझा मुलगा हरवला असता. तुमच्या भावाने त्याला ट्रेनमध्ये आणून सोडलं. मी खरं तर त्यांना थँक्यू म्हणायला हवं, पण ते भेटलेच नाहीत मला. हरकत नाही, मी तुमचं थँक्यू पोहोचवतो दादापर्यंत. आय माझं झालं, चल जाऊया. हो. परत तिथे. आणि तो इथे. चेन छान आहे तुझी. हो ना, पण ही माझी नाही आहो. म्हणजे ॲक्च्युली काय झालं, मी माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला गेले होते आणि तिथे नवरा नवरीवर फुलांचा वर्षाव झाला. तेव्हा माहीत नाही अचानक कुठून माझ्या गळ्यात आली ही चेन. मी काढून ठेवणार होते, पण आई म्हणाली देवीचा आशीर्वाद आहे, काढू नकोस. आणि हो, अगदी अगदी बरोबर म्हणाली आहे तुझी आई. ती चेन अगदी तुझ्या गळ्यासाठीच बनवली आहे असंच दिसतंय. अगदी शोभून दिसते बघ. सायकल ना जाऊया. ती गप्पा हो मारते. हो चालेल, येते. आता मंदिरात भेट होईलच आपली. हो हो. ओके. ओके, लवकर चल. आईंना जाऊन सांगायला पाहिजे देवीच्या कृपेने त्यांची सून सापडली. चल. आई शोना बस. हा बस. ये इथे. हॅव अ
सीट प्लीज. आई ग, आई 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 ग, आई लागलं ग मला, पडलो ग, लागलं मला. अरे काय बाई आहे का? आई ग आई, अरे माझ्या सीटवर बसली आहे, वरती मला ढकलून दिलं. आई 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 ग. अरे असली पाप करून देवदर्शनाला काय पुण्य कमवणार आहे? आई 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 लागलं ग. जाऊ दे, इथंच बसतो आता. आई इकडे या, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. आई तुम्ही इकडे या. या 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 या. मी आत्ता कोणाला भेटायला गेले होते हे तुम्हाला कळलं ना, तर तुम्ही मला शाबासकी द्याल. मला तर असं वाटायला लागलंय देवीला आपल्याला दर्शनच द्यायचं नाही. काय तुमचीच हौस होती ना मंदिरामध्ये जाऊन आकाशच्या लग्नासाठी पूजा करायची. हो, पण आता मंदिरात जाऊन पूजा घालायची काही गरजच राहिली नाही आई. हे असं कोड्यात बोलणं सोड ग, सरळ स्पष्ट काय ते सांग ना. सांगते आई. अहो आपण आकाश भाऊजींच्या लग्नासाठी देवीला साकडं घालायला चाललो होतो ना, तर देवीने आपलं मागणं या प्रवासातच पूर्ण केलंय. म्हणजे मी आत्ताच एका मुलीला बघून आली आहे आणि माझं मन मला सांगतंय की त्याच मुलीशी आकाश भाऊजींच्या लग्नाची गाठ जुळली असणार. शिवलिका कुठे भेटली तुला? आई अहो मी ना आता काय सांगतेस तू मला? तू मुलगी कशी आहे? सुंदर आहे ना? म्हणजे या आकाश कसा असा हँडसम आहे, इतकी जानते पाहिजे बघ. आणि स्वभाव कसा आहे? म्हणजे तू बोललीस का तिच्याशी? हो हो आई, तुम्ही भेटलात ना तर माझ्यापेक्षा जास्त खुश व्हाल. ती मुलगी हुशार आहे, सुंदर आहे, काय विचारू नका. आपले आकाश भाऊजी जसे आपल्या कुटुंबाच्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह आहेत ना, तशीच ते सुद्धा तिच्या कुटुंबाच्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह आहे. हो. आणि आपल्या आकाश भाऊजींसारखी नम्र पण. बरं, आता तिच्याबद्दल फक्त सांगतच राहणार आहेस का भेटवणार आहेस तिला? दाखव ना मला. दाखवते, चला. आले आले. अहो आम्ही जरा जाऊन येतो. हा, जरा लक्ष असू दे. थांब थांब, स्टेशन आलंय आता. आधी उतरा आणि मग कुठे जायचंय ते जा. बाय. ते बघा, चला सामान बिमान आवरा, सगळ्यांना उठवायला घ्या. जा 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 जा.